शिकताना चुकणं यात चुकीचं काहीच नसतं, पण सगळ्यात मोठी चूक तेव्हा होते जेव्हा आपण त्या चुकांमधून काहीच शिकत नाही. त्यामुळे शिकताना चुका झाल्या तर त्या होऊ द्या, पण त्या चुकांमधून नक्कीच नवीन काहीतरी शिका. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. एक्झामचं टाईम टेबल आलेलं आहे, त्याला खूप दिवस झाले. बरेच जण एक्झाममध्ये बिझी आहेत, कारण 8 दिवसांवरती ग्रुप सीची एक्झाम आली आहे. पण बरेच जण अजूनही एक्झॅक्टली काय करायचं हे समजत नाही आहे, किंवा अजून ग्रुप सी तोंडावरती आहे तोपर्यंतच पुढच्या एक्झामचं काय याच्याबद्दल विचार करत आहेत. किंवा काही लोक असेही आहेत ज्यांनी ग्रुप सीसाठी ॲप्लायच केलं नव्हतं आणि त्यामुळे मग येणाऱ्या पुढच्या एक्झामवरती त्यांना फोकस करायचं आहे. पण आपली जी परीक्षा असते, या स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती असते कन्सिस्टन्सी, आणि हेच मेंटेन करायला बऱ्याच जणांना जमत नाही आहे. 2022 हे नोकऱ्यांचं वर्ष आहे, असा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की 2022मध्ये किती सगळ्या एक्झाम्स होणार आहेत. त्याच्यातल्या काही एक्झाम्स होऊनही गेलेल्या आहेत, जसं की राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, आणि आता ग्रुप सी एक्झाम आलेली आहे. पुढेही काही एक्झाम होणार आहेत. पण किती दिवस फक्त आपण एक्झामचं टाईम टेबल बघत बसायचं, किती दिवस फक्त एक्झाम होणार आहे एवढंच म्हणत बसायचं. कधीतरी ती एक्झाम आपल्याला क्रॅक करायची आहे, हे पण आपल्या डोक्यात असलं पाहिजे. सो इथून पुढच्या ज्या एक्झाम होणार आहेत त्या एक्झामसाठी, म्हणजे कुठल्या परीक्षेसाठी किती दिवस शिल्लक राहिलेले आहेत हे आपण पाहणार आहोत. आणि उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय फोकस करायला पाहिजे याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. तर जर आपण झालेल्या एक्झामचा विचार केला तर राज्यसेवा झालेली आहे, रिझल्ट अजून आलेला नाही आहे. कंबाईंड झाली आहे, फायनल आन्सर की आलेली नाही आहे. बऱ्याच जणांचा स्कोर चांगला आहे आणि मेन्सच्या तयारीला सुरुवातही केली असेल. ज्यांचा स्कोर कमी आहे किंवा जे अगदी काठावरती आहेत त्यांना कळतच नाही आहे की मेन्सचा अभ्यास करावा की आता ग्रुप सी किंवा पुढच्या प्रीचा अभ्यास करावा. मी हे खूप वेळा सांगितले, म्हणजे माझ्याच अनुभवावरून मी तुम्हाला सांगितले की ज्यावेळेला तुमच्याकडे सेफ स्कोर असतो त्यावेळेला तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशननी मेन्सचा अभ्यास करू शकता. काल एक पोस्ट जी मी चॅनलवरती शेअर केली होती, जी एका दुसऱ्या वॉरियरनी सेंड केलेली होती, त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की फायनल आन्सर कीनुसार जे काही प्रश्न कॅन्सल झाले किंवा जे प्रश्न हे झाले, ज्यांची उत्तरं बदलली गेली, त्याच्यामध्ये बऱ्याचसा मग आपले मार्क्स जे आहेत ते निगेटिव्हमध्ये गेलेले आहेत किंवा स्कोर कमी आलेला आहे. तर हे बऱ्याच जणांच्या बाबतीत घडलं आहे. मग जो तुम्ही अभ्यास करत आहात, जी तुमच्या अभ्यासातली कन्सिस्टन्सी आहे, ते मेंटेन ठेवणं कुठेतरी टफ जातं थोडंसं. आणि मग जे कोणी या प्रवाहामध्ये नाहीच आहेत, म्हणजे आपण असं म्हणूयात की जे कोणी मेन्सच्या आजूबाजूला पण नाही आहेत, त्यांना पण समोर टार्गेट आहे, पण त्याचबरोबर बाकीच्या गोष्टीही असतात ज्या आपल्यासाठी डिस्टर्बन्स ठरत असतात. जसं की काही फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, काही इकॉनॉमिकल सिच्युएशन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या त्रासदायक ठरतात आणि या सगळ्यातून अभ्यासावरती फोकस करणं अवघड होऊन जातं आणि मग कळतंय पण वळत नाही, अशी आपली परिस्थिती होते. तर एकदा आपण कुठल्या एक्झामसाठी किती दिवस शिल्लक आहेत ते पाहून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कशा पद्धतीने कुठल्या एक्झामला कशा पद्धतीने फोकस केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याची तयारी केली पाहिजे याच्याबद्दल आपण बोलूया. ठीक आहे. तर गट पूर्व जर पाहिली तर 3 एप्रिलला एक्झाम आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त 8 दिवस शिल्लक आहेत. तर अर्थात 8 दिवसांसाठी तुम्ही काय प्लॅन करणार? आत्तापर्यंत जे काही तुम्ही केले, जी पण तुमची रिव्हिजन झालेली आहे ती व्यवस्थितपणे रिव्हिजन करणं आणि पेपरला सामोरं जाणं हे तुमच्या हातात आहे सध्या. ठीक आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा जर आपण पाहिलं तर 19 जूनला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. पण ज्यावेळेला आपण 19 जून म्हणतो, म्हणजे जर आपण आत्तापासून विचार केला तर ऑलमोस्ट तुम्हाला 84 दिवस मिळतात. म्हणजे आजच्या दिवसापासून जर तुम्ही सुरुवात केली तर 84 दिवस तुम्हाला मिळतात. पण जर आपण म्हणजे एप्रिलपासून काउंट केलं तर 80लाही कमी दिवस तुम्हाला मिळतात. मग आपण मार्चमधला एखादा दुसरा दिवस घेऊन 18 जूनपर्यंतचं जर आपण म्हटलं तर तुमच्याकडे 80 दिवस आहेत जवळपास, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची तयारी करू शकता. मग याच्यामधले जे पहिले काही दिवस आहेत, म्हणजे आजपासून पुढचे काही दिवस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा एक प्रॉपर प्लॅन बनवू शकता. प्लॅन बनवताना कुठली काळजी घ्यायची याच्याबद्दल पण मी पुढे बोलणार आहे. अगोदर आपण कुठल्या एक्झामला किती दिवस आहेत ते पाहूया. ठीक आहे. गट पूर्व परीक्षा जर आपण पाहिली, जी की 2022मध्येच होणार आहे, तर ती आहे 8 ऑक्टोबरला. आणि बरेच जण आहेत ज्यांना पाठीमागचा कंबाईंडचा म्हणजे 26 फेब्रुवारीचा पेपर अवघड गेलेला आहे, त्यांनी मोस्टली 8 ऑक्टोबर हीच डेट टार्गेट केली आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की 8 ऑक्टोबर जर टार्गेट केली तर 8 ऑक्टोबरसाठी अभ्यास कुठला करायचा हेच बऱ्याच जणांना समजत नाही. म्हणजे काही जण उगीच काहीतरी करायचं म्हणून इकडचं तिकडचं मटेरियल गोळा करून वाचत बसतात. म्हणजे एक प्रॉपर प्लॅन नसतो तयार.
किंवा बरेच जण असे असतात की ज्यांना कळतच नाही की आता मेन्स करायला पाहिजे की प्री करायला पाहिजे. काही जण कोणालाही न विचारता आपलं प्रीचं जे आहे ते चालू ठेवतात. 6-6, 7-7 महिने फक्त प्रीवरतीच काम करतात आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून प्रीचा रिझल्ट आला तर मग पुढे जाऊन मेन्सचा अभ्यास करणं कठीण जातं आणि मग परत मेन्स नाही निघाली की मग पुढच्या वर्षी अशी अवस्था होऊन बसते की प्रीसुद्धा निघत नाही. म्हणजे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी मेन्स दिलेली आहेत. इव्हन काही जण तर राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूपर्यंत गेलेले आहेत, पण नंतर त्यांना म्हणजे 8-8 वेळा 9-9 वेळा प्रीच नाही क्रॅक करता आली. मग ती राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल. मग तुम्हाला त्या एक्झामचं नेचर समजून घेता आलं पाहिजे, पेपरची डिमांड समजून घेता आली पाहिजे आणि त्या दृष्टीने तुम्हाला तुमचा प्लॅन बनवता आला पाहिजे. गट क जर पाहिली पुढची, म्हणजे आत्ता तर आहेच 8 दिवसांवरती आलेली, पण पुढची गट क जर पाहिली तर 5 नोव्हेंबरला आहे आणि तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा आत्ताची एक होणार आहे 30 एप्रिलला आणि पुढची जी आहे ती होणार आहे 26 नोव्हेंबरला. ठीक आहे, तर हे टाइम टेबल, हे दिवस तुमच्यासमोर लिहिलेले असावेत. कारण राज्यसेवेला जसं 80 दिवस म्हटलं, गट ब पूर्व परीक्षेला 190 दिवस आहेत. जवळपास तुमच्याकडे 6 महिने शिल्लक आहेत. म्हणजे आपण मार्चचे सोडून दिले, एप्रिलपासून जर काउंट केलं तर गट ब म्हणजे कंबाईनची जी एक्झाम असते ग्रुप बीची, त्याच्यासाठी तुमच्याकडे 190 दिवसांचा कालावधी अवेलेबल आहे. गट क जर पाहिली आपण तर 5 नोव्हेंबर म्हणजे 218 दिवस, म्हणजे खूपच जास्त दिवस तुमच्याकडे आहेत. तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 239 दिवस शिल्लक आहेत. आता मेन मुद्दा येतो की इथे मी सगळ्या तुम्हाला प्रीच्या तारखा दिल्यात. मेन्स जर पाहिली आपण तर जी आता गट क होणार आहे त्याची मेन्स असेल ऑगस्टमध्ये, राज्यसेवा प्री जी 19 जूनला होईल त्याची मेन्स असेल ऑक्टोबरमध्ये आणि कंबाईन जी होणार आहे 8 ऑक्टोबरला त्याची मेन्स असेल डिसेंबर आणि जानेवारीमध्ये. आता हे मी मेन्सचं पण का सांगते, कारण बरेच जण तुमच्यापैकी असे आहेत की हे सगळं तर माहिती की कुठली एक्झाम कधी आहे, ती एक्झाम द्यायची हे पण लक्षात आहे, पण आपण फक्त प्री पुरताच विचार करतो. म्हणजे आपल्या डोक्यात काय असते की मला 19 जूनची एक्झाम द्यायची तर ती 19 जून तारीख डोक्यात असते. 8 ऑक्टोबरची एक्झाम द्यायची तर 8 ऑक्टोबर डोक्यात असते. पण हे नाही लक्षात येत आपल्या की 8 ऑक्टोबर नंतर पुढे मुख्य परीक्षेचा टप्पा आहे. आपण काय करतो, 3 एप्रिलची एक्झाम सपोज मला अवघड जात आहे तर तुमचा फोकस काय असतो, मी आता 19 जूनवरती लक्ष देईन. 19 जून पण अवघड गेली तर तुमचा फोकस असतो की मी आता 8 ऑक्टोबरवरती फोकस करेन. तीही टफ गेली तर मी 5 नोव्हेंबरवरती फोकस करेन. असं करत 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 तुम्ही फक्त प्रीच देत बसता खूप दिवस आणि मग प्री ही क्रॅक होत नाही आणि मेन्सचा तर मग विषयच नाही. आणि चुकून याच्यातली एखादी प्रिया तुम्हाला क्रॅक झाली तर पुढे मेन्सचा तुमचा बेस पण तयार नसतो. त्यामुळे मग पुढचा अभ्यास करणं आणि मेन्स काढणं हे कठीण जातं. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर ऑलमोस्ट म्हणजे माझेसुद्धा खूप सगळे विद्यार्थी आहेत जे की म्हणजे घरातल्यांनी त्यांच्या पाठी अक्षरशः तगादा लावलेला आहे. म्हणजे काही मुलीही आहेत, काही मुलंही आहेत की म्हणजे घरातल्यांचं प्रेशर जे असतं ते वेगळंच असतं की ॲटलिस्ट कुठली तरी नोकरी बघ. मुलींच्या बाबतीतही तेच आहे आणि मुलांच्या बाबतीतही सेम कंडिशन आहे की घरातल्यांकडून लग्नाचं प्रेशर हे जास्त टाकलं जातं. मग याच्यामध्ये अभ्यासावरती फोकस करू की हे घरातले सारखे मला बोलतात याच्यावरती फोकस करू, या सगळ्यामध्ये तुमचा अभ्यास पूर्ण लिंक तर जाते, पण तुम्हाला काय फोकस करायचं हे कळत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला फक्त पूर्वच करत बसायचे का हे कन्फर्म तुमच्या डोक्यामध्ये असू द्या. म्हणजे की आता मला 3 एप्रिलची एक्झाम नाही निघाली किंवा ज्यांनी 26 फेब्रुवारीचा पेपर अवघड गेला आहे त्यांनी 3 एप्रिल टार्गेट केली, मग आता 3 एप्रिल परत मला अवघड गेली तर मग मी 19 जून करणार. 19 जून गेली म्हणून मी 8 ऑक्टोबर करणार. मग तुम्हाला फक्त पूर्वच करत बसायचं आहे का, की मग राज्यसेवा नाही तर ग्रुप बी नाही तर ग्रुप सी, परत आता ग्रुप सी पण नाही मग मी परत राज्यसेवेकडे येईन. तर असं करू नका. तुम्हाला कुठली एक्झाम द्यायची आहे हे एकदा कन्फर्म तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर असू द्या की मला कुठली एक्झाम द्यायची आहे, त्याच एक्झामची प्री, त्याच एक्झामची मेन्स आणि जर पुढे असेल तर इंटरव्ह्यू. या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवून तुमचा प्लॅन तयार करा. आत्ता तुम्ही प्रीची तयारी करणार असाल तर फक्त प्रीसाठीचा प्लॅन बनवणं ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करणार असाल तर तुम्ही राज्यसेवेसाठी आत्तापासून तुमचा पूर्व परीक्षेचाच अभ्यास सुरू झाला पाहिजे. तुम्ही मेन्सचा करत असाल तर तुम्ही बंद केला पाहिजे, कारण तुमच्याकडे 80 दिवस फक्त शिल्लक आहेत. त्या 80 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं प्रिपरेशन कंप्लीट करायचं आहे आणि 2 पेपर आहेत राज्यसेवेला आणि त्याच्यासाठी 80 दिवसांचा कालावधी तुम्हाला गरजेचाच आहे. ॲक्च्युली याच्यापेक्षा थोडे दिवस हवे आहेत, पण आत्तापर्यंत तुम्ही जो काही अभ्यास केला असेल तर या 80 दिवसामध्ये त्या सगळ्या अभ्यासाची रिव्हिजन आणि ती पण प्रॉपर रिव्हिजन होणं हे गरजेचं आहे. जर तुम्ही ग्रुप बी येणारी फोकस करत असाल तर मी तुम्हाला म्हणजे अगदी हे करून सांगते, म्हणजे का सांगते तुम्हाला की तुम्हाला इथून पुढे ती एक्झाम द्यायची असेल तर फक्त प्री तुम्ही फोकस करून अभ्यास करू नका. खूप तळमळीने सांगते, कारण बऱ्याच मुलांचं हे चुकतं की त्यांना अभ्यासाची दिशाच नाही समजत आणि मग फक्त भरकटत राहतात.
कुठून गायडन्स घ्यायचा हेही समजत नाही. आणि बाकी ठिकाणी मग खूप जण असतात सांगणारे की हे वाचा ते वाचा ते वाचा, पण तुम्हाला एक्झामची डिमांड समजून घेता आली पाहिजे, त्याच्यानुसार तुमची तयारी असली पाहिजे. जर तुम्ही कंबाईंडसाठी तयारी करणार असाल तर पहिल्यांदा तुम्ही मेन्सची ॲटलिस्ट थोडीफार म्हणजे 50% तरी तुमची मेन्सची तयारी झाली पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही उरलेल्या 3 महिन्यांमध्ये तुम्ही प्रीची तयारी करू शकता. म्हणजे साधारणतः तुमच्याकडे 6 महिने आहेत जर तुम्ही आत्तापासून काउंट केलं तर. ठीक आहे, मग याच्यामध्ये 3 महिने तुम्ही मेन्सला द्यायला पाहिजेत आणि 3 महिने तुम्ही प्रीला द्यायला पाहिजेत. मग मेन्सचं करताना पण बऱ्याचदा काय होतं ना की आपल्याला असं वाटतं की नाही, जे मेन्सचे टॉपिक असे आहेत जे की प्रीला पण आहेत, मला तेच फक्त परफेक्ट करायचे आहेत. तर असं नका करू. जो सिलेबस असा आहे की जो वेगळा आहे प्रीचा आणि मेन्सचा, तो वाला सिलेबस आत्ता पहिला 2 ते 3 महिन्यांमध्ये करा, आणि त्याच्यानंतर जो सेमवाला आहे जो की प्रीलाही आहे आणि मेन्सलाही आहे तो करतानाच मेन्सच्या दृष्टीने करा, थोडं डीपमध्ये करा. म्हणजे प्रीला जरी पेपरची डिफिकल्टी लेवल जास्त असेल तरीसुद्धा तो पेपर तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे, त्यामुळे फक्त प्री म्हणजे ही झाली की ती झाली की ती हे करत बसू नका. कारण ज्यावेळेला तुम्ही नव्याने आलेलं असतं या फील्डकडे त्यावेळेला हे ठीकठाक वाटतं की हा चला बाबा एक पेपर दिला नाही झालं काय प्रॉब्लेम नाही, दुसरा पेपर दिला ठीक आहे. पण ज्या वेळेला इथे तुम्ही 2-3 वर्ष राहतात त्याच्यानंतरचं जे प्रेशर आहे ते हँडल करता येणं सगळ्यांनाच जमत नाही. मग बरेच जण मधून सोडून देणं असेल, अर्थात कुठे थांबायचं हेही कळलं पाहिजे. कारण हे फील्ड असं आहे MPSCचं की याच्यामध्ये तुम्ही आयुष्यातली 10-10, 12-12 वर्ष जर घालवत असाल तर मग तुम्ही एक्झॅक्टली काय करताय. आणि 12 वर्षानंतर जर समजा तुम्हाला नाही, म्हणजे अगदी 7-8 वर्षांचा कालावधी गेलेला समजत नाही, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तिथून बाहेर पडणं हे फार अवघड आहे. जरी तुमच्या मनाला समजत असेल की आता हे थांबवायचं आहे, दुसरं काहीतरी करायचं आहे, पण त्यावेळेला तुम्हाला घरातले असतील, आजूबाजूचे असतील, रोज भेटणारे लोक असतील, तुमचे मित्र असतील, ह्या सगळ्यांचा विचार येत असतो आणि त्याच्यातून डिसिजन घेणं हे फार डिफिकल्ट असतं. कारण त्यावेळेला फक्त तुम्हाला इकॉनॉमिकल नाही तर बाकी पण गोष्टींचं प्रेशर येतं. जसं की म्हणजे मेंटली प्रेशर यायला सुरुवात होते, सायकोलॉजिकली तुम्ही टेन्शनमध्ये जाता. फिजिकल कंडिशन आपली तशी नसते, कारण आपलं वय ही अशी गोष्ट आहे, वेळ आणि वय की जे थांबत नाही आपल्यासाठी. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टींचा विचार आधीच करा की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. तुम्हाला एखादी पोस्ट मिळवायची आहे की तुम्हाला फक्त पूर्वपरीक्षा पास व्हायची आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला अभ्यास करताय त्यावेळेला अभ्यास करताना ती परीक्षा पास होण्यासाठी करताय की पोस्ट मिळवण्यासाठी करताय हे डोक्यात असू द्या. आता तुम्ही म्हणाल की परीक्षा पास होण्यासाठी केला म्हणजेच आम्हाला पोस्ट मिळाली असा त्याचा अर्थ होतो ना, तसा अर्थ नाही होत. ज्यावेळेला तुम्ही परीक्षा पास होण्यासाठी करता त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये, म्हणजे तुम्ही प्री देत असाल तर तुमच्या डोक्यामध्ये फक्त प्री क्वालिफाय व्हायचं चाललेलं असतं. तुमच्या डोक्यात पुढचा काही विचार नसतो की पुढे मेन्स आहे, त्याचा अभ्यास आहे, मग मला काहीतरी प्लॅन करावा लागेल, मला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो फार मोठा प्रॉब्लेम आहे ग्रामीण भागामध्ये राहून जे पण विद्यार्थी तयारी करतात, शहरामध्ये कदाचित म्हणजे रोज उठून लायब्ररी वगैरे हे होत असेल, पण 10-12 तासाचा जो अभ्यास असतो ना त्याला मी पर्सनली बिलीव्ह नाही करत. आणि सायकोलॉजिकली सायंटिफिकली कसंही बघितलं तरी कुठलीच व्यक्ती सतत 10-12 तास कंटिन्युअसली ती अभ्यास नाही करू शकत. हां, ती पुस्तक घेऊन बसू शकते समोर, 10-12 तास वाचू शकते कंटिन्युअसली, बट ज्याला आपण अभ्यास म्हणतो तो कोणाचाच 10-12 तास होत नसतो. अगदी 7-8 ताससुद्धा अभ्यास करणं हे मुश्किल असतं. जर कोणी गॅप घेऊन थोडं थोडं करत असेल तर हार्डली 3-4 तासाचा अभ्यास, ज्याला आपण क्वालिटी स्टडी म्हणू, जो आपल्याला एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी हेल्पफुल ठरतो, तो 3 ते 4 तासाचा असू शकतो. पण अगदी 8-9 तास, 10-12 तास हे जे तुम्ही ऐकता आणि याचं जे बर्डन घेता, ही गोष्ट फार वाईट आहे. म्हणजे याचं बर्डन जे येतं ना, म्हणजे बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना फक्त बाकीच्यांचा अभ्यास बघून एवढं प्रेशर येते की त्यामुळे त्यांचा अभ्यास नाही होत, जे की खूप चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं, हे खूप जणांनी पण सांगितलं असेल की तुम्हाला स्वतःला स्वतःशी कंपेअर करायचं. जेव्हा तुम्ही इतरांशी कंपेअर करत बसाल तर तुमचा फक्त कॉन्फिडन्स डाऊन होणार आहे किंवा तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाणार आहे. ठीक आहे, मग ज्या वेळेला तुम्ही परीक्षा फोकस करताय त्यावेळेला तुम्हाला फक्त ती एकच एक्झाम दिसत असते, तुम्हाला पुढचं मागचं काहीच पडलेलं नसतं, तुमचा प्लॅनिंग नसतो. प्री झाल्यानंतर मग काही दिवस तुमचे असेच जातात इकडे तिकडे आन्सर की, याला विचार कट ऑफ, त्याला विचार कट ऑफ. तुमची तयारीच अशी पाहिजे की आन्सर की आल्यानंतर तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे की चला माझं होतंयच म्हणून. ठीक आहे, हे प्रत्येक वेळी पॉसिबल नाही होत असेल तुमचा स्कोर काठावरती, पण त्यावेळेला सुद्धा तुम्हाला स्वतःच्या मतावरती ठाम राहता आलं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं सिलेक्शन होतंय तर तुम्ही मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात तेव्हाच केली पाहिजे, बाकी कुठल्याही गोष्टींमध्ये फसण्यापेक्षा.
समजा सेकंड आन्सर की तुमचे मार्क्स कमी झाले, असे बरेच लोक असतात ज्यांचेही कमी झालेले असतात. त्यामुळे मग तिथून पुढे काय फोकस करायचं याचा निर्णय सुद्धा तुम्हाला घेता आला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की निर्णय घेण्यामध्येच एवढा वेळ निघून जातो की कृती करायला वेळच शिल्लक राहत नाही. मग आता हे जे एवढे दिवस शिल्लक राहिलेत ना, तर तुमच्याकडे जेवढे पण दिवस आहेत, तुम्ही कुठली पण एक्झाम फोकस करत असाल तर हा व्हिडिओ मी आज का अपलोड करते, कारण तुमच्याकडे 31 मार्चपर्यंतचा वेळ आहे. उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला ठरवायचं, म्हणजे हे जे पुढचे 4-5 दिवस आहेत ना, ते फक्त विचार करण्यात घालवले तरी सुद्धा चालेल. म्हणजे जे कोणी 3 एप्रिलची एक्झाम देणार नाही आहेत त्यांच्यासाठी मी सांगते. जर 3 एप्रिलची देणार असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही त्याच्यावरती कम्प्लिटली फोकस करायला पाहिजे. पण जर तुम्ही याच्या पुढच्या एक्झामचा विचार करत असाल तर 31 मार्चपर्यंतचा वेळ जरी तुम्ही फक्त विचार करण्यात आणि प्लॅनिंगमध्ये घालवला तरी चालेल. पण 1 तारखेपासून म्हणजे 1 एप्रिलपासून एवढं स्वतःच्या बाबतीत स्ट्रिक्ट राहा, एवढं सेल्फ डिसिप्लिन राहा की म्हणजे एक्झाम होईपर्यंत, फक्त प्री नाही, मेन्स होईपर्यंत आणि त्याच्यानंतर जर इंटरव्ह्यू असेल, म्हणजे तुम्ही राज्यसेवा करत असाल किंवा PSI करत असाल तर ज्या पण पोस्टसाठी तुम्ही करताय तर इंटरव्ह्यू होईपर्यंत किंवा मी असं म्हणेन की परीक्षेचा शेवटचा टप्पा पार पडेपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवता आली पाहिजे. एखादा दिवस तुमचा इकडे इकडे झाला चालू शकतं, पण जर त्या एका दिवसाच्या नादात तुमचे 8-8 दिवस वाया जात असतील तर मग त्या बाबतीत तुम्हाला फार काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी जेवढे पण चॅलेंजेस घेतले, माझी फक्त एक अट होती विद्यार्थ्यांना, आणि मी हे खूप वेळा सांगितले की फक्त व्हिडिओज पाहून कुणीही पास होत नाही, आणि ते शक्य पण नाही की तुम्ही फक्त व्हिडिओ पाहिले आणि तुम्ही पास झालात. जी शिस्त तुम्हाला अभ्यास करताना असणं गरजेचं आहे ना, की आज मला हे करायचं तर ते माझं झालंच पाहिजे, ती शिस्त महत्त्वाची आहे या फील्डमध्ये. कारण अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी आहेत, त्या लाखोमधून सिलेक्ट होणारे जे असतात त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी, मी असं नाही म्हणत की लाखो विद्यार्थी मेहनत नाही घेत, प्रत्येकजण मेहनत घेतो, पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कमी जास्त झालेलं असतं. म्हणूनच काहींचा रिझल्ट येतो, काहींचा रिझल्ट येत नाही. आणि अर्थातच रिझल्ट इथून पुढे सुद्धा, म्हणजे जेवढ्या जागा आहेत तेवढ्याच त्या प्रमाणामध्येच विद्यार्थी पास होणार आहेत. असं नाही होणार की लाखोच्या लाखो विद्यार्थी पास होतील, पण पास होणाऱ्यांमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तुमचा प्लॅन, आणि फक्त प्लॅन नाही तर तो प्लॅन इम्प्लिमेंट करता येणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच जणांचा वेळ फक्त प्लॅनिंग करण्यातच जातो, ते इम्प्लिमेंट कसं करायचं हे समजतच नाही. मग आता जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल, राज्यसेवासाठी करत असाल तर आत्ता पूर्वपरीक्षा कम्प्लिटली फोकस करा तुम्ही. अजूनही म्हणजे ॲड यायला वेळ आहे, पण बऱ्याच जणांचं असं असतं की ज्या वेळेला जाहिरात येईल तिथून पुढे मग मी सुरुवात करेन, जागा बघेन, हे करेन ते करेन. जर तुमच्या डोक्यात टार्गेट तुमचं फिक्स असेल तर तुम्ही तुमच्या अभ्यासावरतीच फोकस कराल. तुम्ही या गोष्टीवरती डिपेंड नाही राहणार की जाहिरात कधी येईल मग मी तिथून पुढे अभ्यास करेन, मग तिथून पुढे प्लॅन करेन. तुम्हाला माहिती आहे ना की जाहिरात कधी ना कधीतरी येणार आहे, कारण आयोगाकडून ऑलरेडी डेट डिक्लेअर केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की कुठल्या दिवशी तुमची एक्झाम आहे. मग ज्या दिवशी ॲडव्हर्टाईज येईल त्या दिवशी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल त्या दिवशी तुम्ही फॉर्म भरा, पण तोपर्यंत अभ्यास थांबवून ठेवणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. त्यामुळे जर तुम्ही आता राज्यसेवा प्री देणार असाल तर प्लॅन बनवा. प्लॅन बनवण्यासाठी मी अजून पण एक गोष्ट जी माझ्या विद्यार्थ्यांना पण मी बऱ्याचदा सांगते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही वॉरियर ऑफिसरचे काही व्हिडिओज पाहताय, जसं की आता सायन्सचे व्हिडिओज असतील किंवा याचे जॉग्रफीचे व्हिडिओज आहेत, इकॉनॉमिक्सचे व्हिडिओज आहेत, ज्याच्यावरती मुलं खूप छान रिस्पॉन्स देतात, कारण मी शिकवलेलं समजतं. पण याचा अर्थ असा नाही होत की तुम्हाला जर मी एक विषय शिकवला आहे आणि तो तुम्हाला समजला आहे तर तुम्ही मग सगळ्या विषयाचे माझेच व्हिडिओज पाहत बसलं पाहिजे, म्हणजे जरी समजत नसेल तरी. बऱ्याचदा असं होतं, म्हणजे कोणाशी कुठल्या बाबतीत भावनिकदृष्ट्या कनेक्ट व्हायचं हेही तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला जी गोष्ट ज्या चॅनलवरची हेल्पफुल वाटते फक्त तेवढंच घ्या आणि तेवढंच तुमच्यासाठी ते यूजफुल असेल. जे तुमच्यासाठी यूजफुल नाही आहे त्याच्यामध्ये अडकून पडू नका. तुमच्या डोक्यात फक्त तुमची तारीख, म्हणजे जी तुमच्या एक्झामची तारीख आहे ती आणि तुमची पोस्ट असली पाहिजे. मग आत्ता जो वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या 80 दिवसाचा प्लॅन करावा लागेल. मग तुम्ही पहिला पेपर, दुसरा पेपर कसा वेळ द्यायचा हा कम्प्लिटली प्लॅन करता. मी इथे ते डिटेलमध्ये नाही बोलणार, कारण आपण खूप सगळ्या एक्झामबद्दल बोलतोय. मग मी जर सांगत बसले तर याच्यामध्ये खूप वेळ जाईल. जर तुम्ही कंबाईंड फोकस करणार असाल तर त्या कंबाईंडच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे काय, तर आणखी 2 पदं जी आहेत ती कंबाईंडमध्ये ॲड केली जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आता प्लॅन करताना, म्हणजे जर तुम्हाला कंबाईंडमधूनच एखादं पद मिळवायचं असेल तर त्याचा मेन्सचा आणि प्रीचा प्लॅन हा तुमचा रेडी असला पाहिजे. आणि फक्त प्लॅन करून फायदा नाही, तर तो तुम्हाला इम्प्लिमेंट करता आला पाहिजे, जसं की मी तुम्हाला आधीच बोलले. मग तुम्ही काय कराल, म्हणजे ऑलमोस्ट आपल्याकडे 6 महिने आहेत.
तर तुम्ही काय कराल, 3 महिने जे आहेत पहिले ते मेन्ससाठी द्याल आणि बाकीचे 3 महिने जे आहेत ते प्रीसाठी द्याल. पण ते देताना सुद्धा तुमचा सिलेबस व्यवस्थितपणे कव्हर झाला पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट अभ्यास करताना नेहमी लक्षात ठेवत जा, आपण अभ्यास करतोय, खूप दिवस झाला अभ्यास करतोय, आपल्यालाही माहिती की एक पुस्तक आपण 4-5 वेळा वाचलं, म्हणजे एखादा धडा जर 4-5 वेळा वाचला तर तो लक्षात राहिला पाहिजे. पण असं होत नाही. त्याचं रिझन म्हणजे आपण बऱ्याचदा गोष्टी वाचताना किंवा अभ्यास करताना आपल्या डोक्यात हे नसतंच की बाबा हे मला खूप कालावधीसाठी लक्षात ठेवायचं, किंवा फक्त लक्षात ठेवायचं म्हणूनच आपण वाचत असतो. त्यामुळे एखादा घटक वाचताना तुम्ही जर तो त्याच वेळी परफेक्ट केला, तोही अशा पद्धतीने की नंतर फक्त एखादी रिव्हिजन जरी केली तरी सुद्धा ते तुमच्या लक्षात राहील. फॉर एक्झाम्पल, जसं मी खूप वेळा यापूर्वी पण बोललेले आहे की शाळेत असताना आपल्याला प्रार्थना पाठ व्हायची, आपल्याला पाढे पाठ व्हायच्या, बऱ्याच गोष्टी आपण पाठ केलेल्या होत्या. पण आत्ता तसं पाठ करणं आपल्याला अवघड जातं. अर्थात पाठांतर तर करायचं नाही आहे, पण तुम्हाला जर त्या गोष्टी समजल्या, जर ती कन्सेप्ट क्लिअर झाली तर ते लक्षात ठेवायला पण इझी जातं. मग जर तुम्ही 8 ऑक्टोबर फोकस करत असाल तर तुम्हाला एकतर डेली पण शेड्यूल बनवता आलं पाहिजे. मी याच्यावरचा एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन की तुम्हाला आत्तापासून कंबाईंडसाठी कशा पद्धतीने तयारी करायची. कारण जी नव्याने पदं ॲड झालेली आहेत याच्यामुळे अर्थात ॲड पण मोठी येईल, जागा पण जास्त असतील आणि तुमचे चान्सेस पण आहेत सिलेक्शनचे. पण अजून एकदा सांगते की या सगळ्या एक्झाममध्ये तुम्ही आधी ठरवा की तुम्हाला कुठली एक्झाम द्यायची आहे, कुठली पोस्ट मिळवायची, आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. कारण बऱ्याचदा ज्यावेळेला तुमचं हे डोक्यात डिसाईड नसतं की तुम्हाला कुठली एक्झाम फोकस करायची आहे, कुठली पोस्ट फोकस करायची, हेच तुमचं क्लिअर नसल्यामुळे तुम्हाला ना अभ्यासावरती व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करता येतं ना, तुमच्या अभ्यासाचं व्यवस्थित रुटीन बसतं. कारण जेव्हा तुम्ही एका परीक्षेसाठी वाचायला घेता तुम्हाला दुसऱ्या परीक्षेचा विचार सतावत असतो, किंवा जसं मी आधी म्हटलं की एक प्री झाली की आता नाही येते स्कोर तर पुढची प्री, असं नका करत बसू. एकच एक्झाम टार्गेट ठेवा आणि त्या एक्झामच्या दृष्टीने अभ्यास करा. जे कोणी राज्यसेवा करत असतील, जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असाल, GS तुमचा स्ट्रॉंग झाला असेल तर डेफिनेटली तुम्हाला कंबाईनची प्री निघते. कारण राज्यसेवेमधला काही पार्ट जरी वेगळा असेल, जसं की जॉग्राफी आहे जिथे की वर्ल्ड जॉग्राफी आणि इंडिया करावं लागतं, पण इंडिया तसंही कंबाईनला पण आता विचारलंच जातं. तो पार्ट म्हणजे एक वर्ल्ड जॉग्राफीचा जर पार्ट तुम्ही सोडलात, हिस्ट्रीमध्ये जो प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास आहे तो जर सोडला तर बाकीचा जो सिलेबस आहे तो ऑलमोस्ट तुमचा म्हणजे कंबाईनसाठी जे आहे तेच तिथे आहे. प्रश्न विचारण्याची पद्धती थोडी वेगळी असेल पण सिलेबस म्हणा किंवा जे टॉपिक तुम्ही अभ्यासत आहात तेच कंबाईनला आहेत. त्यामुळे जर तुम्ही ती एक्झाम फोकस करून जर अभ्यास केला तर कंबाईन प्री तुम्ही क्रॅक करू शकता. ठीक आहे. जर तुम्ही गट क फोकस करत असाल तर जसं मी गट ब ला सांगितलं तसंच आधी मेन्सच्या तयारीसाठी काही कालावधी द्या, त्याच्यानंतर प्रीचा अभ्यास करा. कारण असे बरेच लोक आहेत माहिती का की ज्यावेळेला ह्या फील्डमध्ये येतात तर एक तर प्रॉपर गायडन्स नसतो पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट की ते वर्ष 2-2 वर्ष फक्त प्रीचाच अभ्यास करत असतात. तर तुमच्याकडून अशी चूक होणे की तुम्ही फक्त प्रीचाच अभ्यास करताय, किती दिवस झाले प्रीचाच अभ्यास करताय आणि त्याच्यातूनही प्री निघत नाही. तर हे होऊ नये असं वाटत असेल तर आधी बेस व्यवस्थित करून घ्या जो की मेन्ससाठी पण आवश्यक आहे, आणि त्याच्यानंतर प्रीच्या अभ्यासाकडे वळा. ज्यावेळेला तुम्ही मेन्सचा अभ्यास करता तर तुमचा एक कॉन्फिडन्स पण बिल्ड झालेला असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्री क्रॅक करणं सुद्धा इझी जाऊ शकतं. ठीक आहे. मग याच्यातली कुठलीही पोस्ट कुठलीही एक्झाम फोकस करत असाल तरी सुद्धा आता काही गोष्टी अशा आहेत ज्या जर तुम्हाला याच्यातली कुठली पोस्ट मिळवायची असेल, एक्झाम क्रॅक करायची असेल तर काही गोष्टी फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इथे 8 ऑक्टोबरकडे लक्ष देता त्यावेळेला तुम्हाला इथे लगेच लक्षात आलं पाहिजे की ऑक्टोबरमध्ये एक्झाम झाल्यानंतर मला लगेच डिसेंबर एंडला आणि जानेवारीच्या स्टार्टिंगला मला मेन्स द्यायची आहे, हे तुमच्या डोक्यात फिक्स असलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही 19 जूनचा विचार करताय फक्त 19 जूनचा विचार करून काहीच फायदा नाही. कारण 19 जूनची एक्झाम जरी तुम्ही क्रॅक केली तरी तुम्हाला माहिती पाहिजे की पुढे जाऊन ऑक्टोबरमध्ये जेव्हा राज्यसेवेची मेन्स होणार आहे तर त्याच्यासाठी खूप पेपर आहेत. म्हणजे असं नाही आहे की जशी कंबाईनची मेन्स असते तुम्ही पहिला पेपर द्या दुसरा पेपर द्या झालं तुमच्या एका पोस्टसाठीचं होऊन जातं. राज्यसेवेला तसं नाही आहे, तुम्हाला 6 पेपर द्यावे लागणार आहेत. मग जर एवढे पेपर द्यायचे आहेत तर तेवढ्या विषयांचा अभ्यास माझा 2 ते 3 महिन्यांमध्ये कंप्लीट होईल का, आणि त्यातही जे 2-3 महिने आपण अभ्यास करतो त्याच्यामध्ये आपली कन्सिस्टन्सी असते का. तर फार म्हणजे कन्सिस्टन्सी मेंटेन करणं ही फार हार्डेस्ट थिंग आहे या सगळ्या प्रवासामध्ये, आणि ते ज्याला जमलं तो याच्यामध्ये सक्सेसफुल होत असतो. तर काही गोष्टी करायच्या आहेत इथून पुढे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहे की अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित फोकस करता आलं पाहिजे, ज्याच्यावरती वर्क करता आलं पाहिजे. त्या गोष्टींवरती जर तुम्ही वर्क केलं तर तुमचा प्लॅन पण बनतो आणि तो प्लॅन तुमचा प्रॉपरली फॉलो पण होतो. ज्यावेळेला तुम्ही रिव्हिजनसाठी किंवा अभ्यासासाठी प्लॅनिंग करत आहात
त्यावेळेला जर तुम्ही 7 दिवसांचा आठवड्याचा प्लॅन बनवत असाल तर मी तुम्हाला असं सांगेन की 7 दिवसाच्या ऐवजी 6च दिवस कन्सिडर करा. या 6 दिवसांसाठी स्टडी प्लॅन तयार करा. 7वा दिवस जो आहे तो तुम्हाला रिझर्व ठेवायचा आहे. हा तुम्ही रिकामा ठेवाल. कशासाठी ठेवाल तर या 7व्या दिवशी तुम्ही काय करणार आहात, या 7व्या दिवशी तुम्ही काय करणार आहात, जर समजा या 6 दिवसांमध्ये तुम्ही जे पण काही ठरवलंय, म्हणजे तुम्ही 6 दिवसांमध्ये काही टॉपिक ठरवले असतील ते सब्जेक्ट वाईज असतील किंवा एका दिवशी 2 सब्जेक्ट किंवा 3 दिवस 1 3 दिवस 1 असं कसंही तुमचा जसा प्लॅन असेल, म्हणजे त्याच्याबद्दल पण मी बोलेन सेपरेट की स्टडीचा प्लॅन बनवताना कुठली काळजी घेतली पाहिजे याच्यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईन. तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही या 6 दिवसांमध्ये जे पण टॉपिक ठरवलेले आहेत ते टॉपिक तर तुम्हाला करायचे आहेत, पण बऱ्याचदा असं होतं की हे आपल्याला कंटिन्यू फॉलो करणं होत नाही. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही जर ठरवले असले, कदाचित पहिल्या दिवशीचं टार्गेट कंप्लीट होईल, पण सेकंड डेचं टार्गेट कंप्लीट नाही झालं तर मग थर्ड डेला तुमच्यावरती ते बर्डन राहतं की अरे माझं कालचं राहिलंय. मग तुम्ही जर कालचं तिसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशीचा अभ्यास जो राहिलेला आहे तो जर तिसऱ्या दिवशी घेऊन बसलात तर तिसऱ्या दिवशीचा पेंडिंगला पडतो, परत चौथ्या दिवशीचा पेंडिंगला पडतो आणि शेवटी मग खूप असं वाटतं की अरे सगळंच राहिलंय की काय, आणि तिथून पुढे तुमचा प्लॅन फॉलो करणं तुम्हाला फार अवघड जातं. सो करायचंय काय, पहिल्या दिवशीचं जे आहे ते सगळं करून घ्या. काही शिल्लक राहिलं तर ते कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. एक डायरी नेहमी मेंटेन करत जा. दुसऱ्या दिवशीचं करा, काही राहिलं ते मेन्शन करून ठेवा. जरी एखादा टॉपिक एखादा पॉईंट राहिला तर तो नोट डाऊन करून ठेवा. आणि हा जो 7वा दिवस तुम्ही ठेवलेला आहे स्पेअर, याच्यामध्ये या 7व्या दिवशी हे जे सगळं उरलेलं आहे ते तुम्हाला 7व्या दिवशी कंप्लीट करायचं आहे. आणि मी अजून एकदा सांगते, जे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय, मार्चमधले जे उरलेले काही दिवस आहेत ते दिवस तुम्हाला तुमच्या प्लॅनिंगसाठी घालवावे लागले तरी चालतील, पण परत रोज उठून मला प्लॅनिंग करायचं आहे, रोज उठून मला काय वाचायचं हे ठरवायचं आहे अशी वेळ येऊ नये. कारण सकाळचा बराचदा असं होतं की सकाळी जेव्हा तुम्ही उठता आणि अभ्यासाला बसायचं असतं त्यावेळेला तुमचा हा विचार करण्यातच खूप वेळ जातो की मला वाचायचं आहे, काय वाचायचं एक्झॅक्टली, बरं एवढं सगळं वाचायचं, मी पहिल्यांदा काय घेऊ, नंतर काय घेऊ, आणि हा विचार करण्यात सकाळचे 10 वाजतात 11 वाजतात आणि मग तिथून पुढे काहीच अभ्यास होत नाही. तर ही सिच्युएशन होऊ नये असं वाटत असेल तर प्रॉपर प्लॅन ठेवा, ती प्रॉपर लिस्ट तुमच्याकडे ठेवा, आणि ज्या वेळेला पण तुमचं ते कंप्लीट होईल त्याच्यासमोर टिक मार्क करत जा. जे पण पेंडिंग आहे ते बाजूला लिहून ठेवत जा. अशा पद्धतीने हे फॉलो करा. स्वतःवरती थोडीशी बंधनं घालून घ्या. म्हणजे मला आठवतं की याआधी पण बरेचसे विद्यार्थी बोललेत, आत्ता रिसेंटली सुद्धा काही विद्यार्थी मला बोलत आहेत की म्हणजे मॅम करून घेणारा असेल तर मग होतं, म्हणजे जसं की 30 डेज असेल, 65 डेज असेल किंवा त्यापूर्वीचे पण चॅलेंजेस असतील, तर याच्यामध्ये वॉरियर्सवरती एक कंपल्शन असायचं की मी सकाळी जे पण सांगितलेले टास्क आहेत ते तुम्हाला संध्याकाळपर्यंत कंप्लीट करायचे आहेत. इनकम्प्लीट राहिले तर त्याच्यासाठी परत मी एक एक्स्ट्रा डे देत होते. ठीक आहे, होतं काय याच्यामुळे की तुम्हाला एक असतं की हां चला आज सकाळी ग्रुपवरती हे येऊन पडले की मला करायचं आहे, आणि मग ते करण्यासाठी तुमची धडपड चालू होते. भलेही तुम्ही बाकीच्या कामामध्ये व्यस्त असाल, घरातलं काही काम असेल, इतर काही जबाबदाऱ्या असतील, पण त्याच्यातूनही तुमच्या डोक्यामध्ये हा विचार राहतो की आज मला एवढं कंप्लीट करायचं, हे मला सांगितलेलं आहे कोणीतरी आणि हे मला कंप्लीट करून संध्याकाळी मला रिपोर्ट करायचं की हां माझं एवढं झालं आहे. आणि त्यामुळे तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन राहते. तुम्ही कितीही व्यापात असला तरीसुद्धा तुम्ही त्याच्यातून वेळ काढून तुमचा अभ्यास कंप्लीट करण्याचा प्रयत्न करता. पण ज्या वेळेला तुम्ही स्वतः करत असता, जर समजा अभ्यास सोडून बाकी कुठली जबाबदारी तुमच्यावरती आली, तुमचा तिथे वेळ जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला कंटाळा येतो किंवा मग वैताग होतो, एवढी चिडचिड होते की तुम्ही काहीच अभ्यास करत नाही. तर याच्यासाठी स्वतःला मॉनिटर करा. जरुरी नाही की म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, काही व्यक्ती असतात की ज्यांना स्वतःवरती हे करता नाही येत की बाबा म्हणजे तुम्हीच रूल लागू कराल, तुम्हीच फॉलो कराल, नाही केलं तर तुम्हीच पनिशमेंट द्याल. हे फार थोड्या व्यक्तींना जमतं. त्याच्यापैकी तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. अदरवाईज कोणीतरी व्यक्ती ठेवा जी तुम्हाला मॉनिटर करेल, जी व्यक्ती तुम्हाला विचारेल हे केलेस का, जी व्यक्ती तुम्हाला सांगेल की आज हे करायचं आहे. स्वतःचा तर प्लॅन ठेवा, पण तो फॉलो करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि स्वतःला कटाक्षाने बजावा की तिथून पुढचा जो वेळ आहे, म्हणजे तुम्हाला सडनली एखादा काही कार्यक्रम आला किंवा एखादं काही काम आलं ज्याच्यामुळे त्या दिवसाचं नाही झालं कंप्लीट, तर त्याचं बर्डन घेऊन दुसऱ्या दिवसाचं परत इनकम्प्लीट नाही राहिलं पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी मी प्लॅनमध्ये बोलेन, पण मी आत्ता एवढं तुम्हाला नक्की सांगेन, जर राज्यसेवा फोकस करत असाल तर प्रीचा अभ्यास करा. कंबाईंड जर फोकस करत असाल, ॲड मोठी येण्याची शक्यता आहे कारण जागा ॲड झालेल्या आहेत, दुसरी पदं त्याच्यामध्ये ॲड झालेली आहे, जी की गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. गट क फोकस करत असाल, परत मेन्स आधी करा, प्रीचा नंतर थोडा वेळ देऊन अभ्यास करू शकता तुम्ही. तांत्रिक सेवा करत असाल तरीसुद्धा सेम. ठीक आहे, याच्यामधले जे अवघड टॉपिक वाटतात
परत आणखी एक गोष्ट म्हणजे अवघड टॉपिकच असतील किंवा इतरही, फक्त मटेरियल गोळा करत बसू नका. कारण एका विषयासाठी म्हणजे तुम्ही काउंटही नाही करू शकत, एवढं सगळं मटेरियल अवेलेबल असतं. बुक्स असतील, नोट्स असतील काही. आणि हा जो एक नवीन ट्रेंड आहे की कोणीतरी नोट्स काढतंय, ते म्हणते की आमच्या नोट्स विकायच्या आहेत, म्हणजे बुक्स येतात नोट्सचे वगैरे आणि ते तुम्ही घेत बसता. हा शुद्ध मूर्खपणा आहे. कारण दुसऱ्याच्या नोट्सवरून पास होणारे फार म्हणजे बोटांवर मोजणे इतके लोक असतात. आणि ते पण तोपर्यंत पास नाही होत जोपर्यंत त्यांनी स्वतःचं काहीतरी केलेलं नसतं. ठीक आहे, म्हणजे फक्त दुसऱ्याच्या नोट्स वाचल्यात आणि पास झाल्या असं होऊच शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तुमची मेहनत घ्यावीच लागते. पण ज्या वेळेला तुम्ही स्वतः मेहनत घेता आणि तुम्ही स्वतःचं काहीतरी प्रिपेअर करता, तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवता, तर त्या तुम्हाला जास्त इफेक्टिवली तुमचा रिझल्ट देण्यासाठी मदत करतात. त्यामुळे शक्यतो स्वतःच्या नोट्स बनवा. नोट्स कशा बनवाव्यात, इफेक्टिव्ह नोट्स कशा बनवाव्यात याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर डेफिनेटली मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावरचा पण व्हिडिओ घेऊन येईन. सो एक तर प्लॅन, त्यानंतर अशा कुठल्या गोष्टी आहेत की फक्त त्या गोष्टी म्हणजे असे काही मुद्दे आहेत की जे तुम्हाला फॉलो करता आले डेफिनेटली तर तुमचा रिझल्ट येऊ शकतो. पण त्याच गोष्टी आहेत ज्या मुलांना जमत नाहीत आणि त्याच्यामुळे रिझल्ट येत नाही. तर ते जे काही पॉईंट्स असतील ते पॉईंट्स एक. आणि तिसरा मुद्दा म्हणजे नोट्स. ठीक आहे, तर या तीन मुद्द्यांवरतीचे काही व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करेन जे की तुम्हाला एक्झाम पिरियडमध्ये फार हेल्पफुल ठरतील. फार म्हणजे फार. एक तर प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येतील. जे पॉईंट मी सांगेन की ज्याच्या भरोशावरती तुम्ही पास होऊ शकता ते तुम्हाला फॉलो करता येणं गरजेचं आहे. आणि नोट्स हा एक असा म्हणजे एक अशी गोष्ट आहे जी की एक्झामच्या आधी तुम्हाला एवढी हेल्पफुल ठरते रिव्हिजनसाठी की त्या नोट्सच्या जोरावरती तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. म्हणजे बरेचसे म्हणजे माझा स्वतःचा तर अनुभव आहे, पण कदाचित आणखी काही लोक असे असतील ज्यांनी सुद्धा हा अनुभव घेतला असेल की एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यावर त्यांनी पाहिलं असेल की पेपरमध्ये जे आहे ते त्यांच्या नोट्समध्ये किंवा त्यांच्या बुकमध्ये आहे. पण ते तुम्हालाही करता आलं पाहिजे. दुसऱ्याच्या नोट्स घेणं, त्याच्यावरती अवलंबून राहणं हे बंद करा. कारण नोट्स घेऊन त्या वाचून तुम्ही रेफर करा त्याच्याबद्दल काही, पण त्याच्यावरती अवलंबून किंवा त्याच्यावरती विसंबून राहू नका. ठीक आहे, सो हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल नक्कीच. जर तुम्हाला याच्यातून म्हणजे पुढचा प्लॅन करण्यासाठी थोडाफार जरी क्लू मिळाला असेल, थोडाफार हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ, तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आणि खरंच 2022 संपेपर्यंत किमान याच्यातली एखादी एक्झाम आपण क्रॅक केलेली असावी हे तुमच्या डोक्यात असू द्या. मेन्सचा पण विचार ठेवा, अदरवाईज फक्त प्री 4-5 वर्ष प्रीच करताय आणि परत नाहीच होत म्हणून सोडून देताय, हे आपल्या बाबतीत होऊ नये याची कटाक्षाने काळजी घ्या. खूपच वेळ झाला असेल तुम्हाला तर कुठे थांबायचं याचा सुद्धा एकदा विचार करा. कारण ज्यावेळेला आपण याच्याबद्दल म्हणजे सगळेजण तुम्हाला मोटिवेशनल हे बोलत असतात की असं करा, तसं करा, हे करा, ते करा, पण कुठे थांबायचं हे कळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तो आजच्या व्हिडिओचा तरी विषय नाही आहे, पण 2022 नोकऱ्यांचं वर्ष जर मी म्हणते तर 2022 मधली एक्झाम क्रॅक करून तुम्ही 2023 मध्ये जॉईनिंग घ्यावी ही नक्कीच माझी इच्छा आहे. सो जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील, जसं मी आधीच सांगितलं, लाईक आणि शेअर तर कराच, पण त्याचबरोबर पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसरला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.